नमस्कार विद्यार्थी मित्र, 11वी वाणिज्य शाखेत जे विविध विषय आहेत त्याविषयी आपण मागील तासामध्ये चर्चा केलेलीच आहे की जसं वाणिज्य संघटन असेल, अर्थशास्त्र असेल, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी असेल, सचिवाची कार्यपद्धती असेल. तर आज आपण सचिवाची कार्यपद्धती या विषयाविषयी थोडक्यात बोलणार आहोत. विषयाचं नाव आहे सचिवाची कार्यपद्धती, त्याला इंग्रजीत म्हणतात सेक्रेटरियल प्रॅक्टिस. तर या विषयामध्ये काही मूलभूत संकल्पना आहेत. त्या संकल्पना एकंदरीत वाणिज्य किंवा या सचिवाची कार्यपद्धती या विषयातील ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्या संकल्पनाविषयी तुम्हाला फारशी जी माहिती नाही त्याविषयी आज आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. की या विषयामध्ये जसं व्यापार, वाणिज्य, उद्योग, व्यवसाय हे जे शब्द आहेत तर या शब्दांची ओळख आपल्याला होणे आवश्यक आहे. या शब्दांच्या संकल्पना किंवा कन्सेप्ट आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. शब्दात आपल्याला याविषयी माहिती सांगता आली पाहिजे, माहिती लिहिता आली पाहिजे की व्यापार म्हणजे काय, व्यवसाय म्हणजे काय, उद्योग म्हणजे काय, वाणिज्य म्हणजे काय. तर याविषयी आज आपण या तासामध्ये चर्चा करणार आहोत. जसे व्यापाराला इंग्रजीत ट्रेड म्हणतात, वाणिज्याला कॉमर्स म्हणतात, उद्योगला इंडस्ट्री म्हणतात, व्यवसायाला बिझनेस म्हणतात. तर मग नेमकं आता याही कन्सेप्ट पाहणार आहोत. परंतु या कन्सेप्ट पाहण्यापूर्वी आपल्याला काही व्यावहारिक किंवा आर्थिक व्यवहार आणि बिन आर्थिक व्यवहार, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज आणि नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज याविषयी सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण एक थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर माणसाचे जीवन म्हणजे कार्याची अखंड मालिका. आयुष्यभर माणूस सतत कार्य करत राहतो. सकाळी उठणे, ब्रश करणे, आंघोळ करणे, जेवण करणे, त्याचे जे दैनंदिन कार्य असतील ते कार्य करणे, कुठे फिरणे, नाटक पाहणे, टीव्ही पाहणे, रेडिओवरील गाणे ऐकणे, रात्री झोपणे, अशा पद्धतीचे दैनंदिन कार्य माणूस करत असतो. आता या कार्यापैकी काही कार्य माणूस काय करतो तर पैसे मिळविण्यासाठी करतो. मग पैसे मिळविण्यासाठी कोणती कार्य करतो तर कारखान्यात काम करणे किंवा कार्यालयात काम करणे किंवा शेतात काम करणे किंवा दुकान चालविणे, नोकरी करणे, याविषयी या पद्धतीची जी कार्य केलेली आहे अशा पद्धतीची कार्य ही पैसे मिळविण्यासाठी करतो. तर काही कार्य काय करतो माणूस सुख समाधान मिळविण्यासाठी करत असतो. जसे गाणी ऐकणे असतील, गप्पा मारणे असेल, जेवण करणे असेल, आंघोळ करणे असेल, प्रवास करणे असेल, टीव्ही बघणे असेल, रेडिओवरील गाणे ऐकणे असतील, ही काय आहेत सुख समाधानाची कार्य आहेत. मग सुख समाधान मिळविण्यासाठीची कार्य आहेत. म्हणजेच माणसाच्या जीवनामध्ये किंवा आयुष्यामध्ये माणूस दोन प्रकारची कार्य करीत असतो, दोन प्रकारची कृती किंवा कार्य करत असतो. मानवी कार्य किंवा कृती ही दोन प्रकारची असतात. ही कार्य किंवा कृती जी आहे ती दोन प्रकारची असतात. त्याला एकाला म्हणतात आर्थिक कृती, आर्थिक कृती किंवा कार्य. आर्थिक कृती किंवा कार्य याला म्हणतात इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. याला काय म्हणतात इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. आणि दुसरे कार्य असते बिन आर्थिक कार्य. बिन आर्थिक कार्य याला म्हणतात नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. मनुष्य किंवा मानव आयुष्यामध्ये किंवा जीवन जगत असताना दोन प्रकारची कार्य करत असतो. काही कार्य आर्थिक कार्य असतात तर काही कार्य हे बिन आर्थिक कार्य असतात. आर्थिक कार्य ही कोणती पैसे मिळविण्याची कार्य. आर्थिक कार्य म्हणजे कोणते पैसे मिळविण्याचे
कार्य, ही काय झालं? आर्थिक कार्य झालं. मग पैसे मिळविण्याचे कार्य याला आर्थिक कार्य असे म्हणतात. तर त्यामध्ये नेमका कोणत्या कार्याचा समावेश होतो? त्यामध्ये नेमका कोणत्या कार्याचा समावेश होतो? आर्थिक कार्यामध्ये कोणत्या कार्याचा समावेश होतो? तर उदाहरणार्थ वस्तूचे उत्पादन करणे, वस्तूचे उत्पादन करणे, विक्री करणे, वस्तूचे उत्पादन करणे, विक्री करणे, विमा उतरविणे, बँकेत ठेव स्वीकारणे, गोदामात माल साठवणे, या पद्धतीची किंवा डॉक्टरने वैद्यकीय सल्ला देणे, शिक्षकाने शिकविणे, या पद्धतीची जी कार्य आहेत ती कोणती कार्य आहेत? आर्थिक कार्य आहेत. त्याला इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज म्हणतात. याला काय म्हणतात? इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज म्हणतात. आणि दुसरी जी कार्य आहेत बिनआर्थिक कार्य. आता बिनआर्थिक कार्य म्हणजे काय? ते तर सुख समाधान मिळविण्यासाठीची कार्य असतात. ही जी कार्य आहेत सुख समाधान, सुख समाधान मिळविण्याचे कार्य, सुख समाधान मिळविण्याचे कार्य, ही कोणती कार्य झाली? बिनआर्थिक कार्य. या बिनआर्थिक कार्य यामध्ये मग धार्मिक कार्य असतील, शारीरिक आरोग्याविषयीची कार्य असतील, सामाजिक कर्तव्य असतील. उदाहरणार्थ धार्मिक कार्य किंवा आरोग्य व शारीरिक विषयक कार्य, आरोग्य व शारीरिक विषयक कार्य, सामाजिक कार्य, ही काय झाली? सुख समाधान मिळविण्याची, सुख समाधान मिळविण्यासाठीची बिनआर्थिक कार्य झालेली आहे. म्हणजे माणूस किंवा मनुष्य हा आयुष्यामध्ये अनेक कार्य करत असतो. त्या कार्यापैकी काही कार्य ही आर्थिक कार्य असतात, काही कार्य ही बिनआर्थिक कार्य असतात. आर्थिक कार्य कशासाठी केली जातात? आर्थिक कार्य ही पैसे मिळवण्यासाठी केली जातात. मग त्यामध्ये कोणकोणती कार्य आहेत? तर व्यापार करणे, वस्तूचे उत्पादन करणे, विक्री करणे, विमा उतरविणे, बँकेत पैसे जमा करणे, गोदामात माल साठवणे, किंवा डॉक्टर जर असेल तर त्यानं वैद्यकीय सल्ला दिला असेल तर तू त्याची फी घेणार, म्हणजे ती त्याचं आर्थिक कार्य आहे. शिक्षक असेल तर त्याने जे काही शिकविलेलं असेल त्याबद्दल त्याला मोबदला मिळतो. म्हणजे ही जी कार्य आहे ती आर्थिक कार्य आहे. आणि दुसरी कार्य आहे बिनआर्थिक कार्य. बिनआर्थिक कार्य सुद्धा माणूस करत असतो आयुष्यात. तर ती कशासाठी असतात? सुख समाधान मिळविण्यासाठी असतात, आनंद मिळविण्यासाठी असतात. ती दैनंदिन मग जीवन जगत असताना करण्याची कार्य असतील, आरोग्याच्या संदर्भात असतील किंवा इतरही काही पर्यावरणाच्या संदर्भात असतील. जसं की उदाहरणार्थ आरोग्याच्या संदर्भात सकाळी उठणे, आंघोळ करणे, ब्रश करणे, झोपणे, गाणे ऐकणे किंवा बघणे, चित्रपट बघणे, या पद्धतीची जी कार्य आहे ती सुख समाधान मिळवण्यासाठीची कार्य असतात, ती बिनआर्थिक कार्य असतात. म्हणजे आपल्याला कार्याची विभागणी किंवा कार्याचे प्रकार हे आपल्याला आता माहित झालेले आहे. आता आपल्याला हा भाग सोडून द्यायचा आहे. बिनआर्थिक कार्य हा भाग इथे आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि आर्थिक कार्य किंवा आर्थिक कृती जी आहे हाच भाग इतकाच आपल्याला अभ्यासायचा आहे. कारण आपण वाणिज्य किंवा व्यापार विषयक ज्या घडामोडी कशा घडतात, व्यवसायाच्या घडामोडी कशा घडतात हे आपल्याला शिकायचं आहे, माहीत करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला आर्थिक कृती किंवा कार्य, मानवाची आर्थिक कृती किंवा कार्य पाहायची आहे. तर मानवाच्या कृतीचे कार्य पाहत असताना याची प्रामुख्याने 3 प्रकारात विभागणी केली जाते. आता मानवाची कृती किंवा कार्य किंवा मानवी कृतीचे प्रकार असंही म्हटलं तर चालेल. मानवी कृतीचे, मानवाच्या आर्थिक कृतीचे प्रकार आपण आर्थिक कार्य पाहणार आहोत. मानवी आर्थिक कृतीचे प्रकार. मानवी आर्थिक कृतीचे प्रकार हे प्रामुख्याने 3 आहेत.
पेशा किंवा धंदा, पेशा किंवा धंदा याला म्हणतात प्रोफेशन. याला काय म्हणतात प्रोफेशन. दुसरं कार्य आहे नोकरी. नोकरी याला काय म्हणतात एम्प्लॉयमेंट. याला काय म्हणतात एम्प्लॉयमेंट. याला काय म्हणतात एम्प्लॉयमेंट. आणि तिसरं जे कार्य आहे एम्प्लॉयमेंट आणि तिसरं जे कार्य आहे तो म्हणजे व्यवसाय. ते कार्य कोणतं आहे व्यवसाय. याला म्हणतात बिझनेस. याला काय म्हणतात बिझनेस. मानवी आर्थिक कृतीची प्रामुख्याने 3 प्रकारामध्ये विभागणी केलेली आहे. एक आहे पेशा किंवा धंदा प्रोफेशन. दुसरं कार्य आहे नोकरी एम्प्लॉयमेंट. आणि तिसरं कार्य आहे व्यवसाय. मग हा जो व्यवसाय आपल्याला व्यवसाय या शब्दाकडे जायचा आहे तर व्यवसाय या शब्दाचा आपण प्रवास पाहत आहोत. मग पेशा किंवा धंदा म्हणजे काय हे आपण अगोदर पाहणार. त्यानंतर नोकरी म्हणजे काय हे आपण पाहणार. म्हणजे हे आपल्याला शब्दात उतरविता आलं पाहिजे, शब्दात सांगता आलं पाहिजे, शब्दामध्ये मांडता आलं पाहिजे. त्यासाठी आपण एक एक प्रकार आता थोडक्यात पाहूया. पहिला पेशा किंवा धंदा प्रोफेशन. पेशा किंवा धंदा प्रोफेशन. आता पेशा किंवा धंदा प्रोफेशन याला शब्दामध्ये कशा पद्धतीने उतरविता येईल तर किंवा याची एक व्याख्या आपल्याला सांगता येईल. पेशा किंवा धंदा म्हणजे काय तर कष्टपूर्वक घेतलेल्या शिक्षण व प्रशिक्षणाने मिळविलेल्या विशेष ज्ञानाचा मिळविलेले विशेष ज्ञान व कौशल्य असे लिहिलं चालेल. मिळविलेले विशेष ज्ञान व कौशल्य. मिळविलेले विशेष ज्ञान व कौशल्य यांचा वापर करून लोकांचे अवघड प्रश्न सोडविण्याचे कार्य म्हणजे पेशा किंवा धंदा होय. ही आपल्याला पेशाची व्याख्या सांगता येईल. किंवा पेशा हा जो शब्द आहे प्रोफेशन हा जो शब्द आहे तर याला विशिष्ट शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर या पद्धतीने सांगता येईल की कष्टपूर्वक घेतलेल्या शिक्षण व प्रशिक्षणाने मिळविलेले विशेष ज्ञान व कौशल्य यांचा वापर करून लोकांचे अवघड प्रश्न सोडविण्याचे कार्य म्हणजे पेशा किंवा धंदा किंवा प्रोफेशन होय. अशी याची व्याख्या सांगता येईल. कष्टपूर्वक घेतलेल्या शिक्षण व प्रशिक्षणाने मिळविलेले विशेष ज्ञान व कौशल्य यांचा वापर करून लोकांचे अवघड प्रश्न सोडविण्याचे कार्य म्हणजे पेशा किंवा धंदा होय. मग या पेशा किंवा धंदा करणाऱ्या व्यक्ती कोणत्या असतात याचं उदाहरण सांगायचं झालं तर उदाहरणार्थ डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, त्यानंतर पुन्हा जर सांगायच्या झाल्या तर वास्तुविशारद असेल, चिटणीस असेल, या सुद्धा म्हणजे कंपनी चिटणीस, वास्तुविशारद या व्यक्ती
सुद्धा यांच्या कार्याला सुद्धा विशिष्ट पेशा किंवा धंदा असं म्हटले जाते. मग ह्या व्यक्ती जे कार्य करतात त्या बदल्यात जो मोबदला घेतात त्याला त्यांचा जो मोबदला आहे, मोबदल्यास काय म्हणतात? त्यांच्या मोबदल्यास शुल्क किंवा फी असे म्हणतात. शुल्क किंवा फी असे म्हणतात. ही झाली पेशाविषयी थोडक्यात माहिती. आपण मानवाच्या आर्थिक कृती पाहत आहोत. मानवाच्या आर्थिक कृती ह्या 3 प्रकारच्या आहेत. एक आहे पेशा किंवा धंदा, प्रोफेशन, दुसरा आहे नोकरी आणि तिसरा आहे व्यवसाय. आपल्याला व्यवसायाकडे जायचं आहे, परंतु तत्पूर्वी आपल्याला पेशा किंवा धंदा म्हणजे काय माहित पाहिजे, नोकरी म्हणजे काय माहित पाहिजे. म्हणजे माहिती आहे, परंतु त्याची शब्दामध्ये मांडणी आपल्याला कशी करायची हे माहित पाहिजे. त्यासाठी आपण या पद्धतीने थोडक्यात हा भाग पाहत आहोत की पेशा म्हणजे काय, तर कष्टपूर्वक घेतलेल्या शिक्षण व प्रशिक्षणाने मिळविलेले विशेष ज्ञान व कौशल्य यांचा वापर करून लोकांचे अवघड प्रश्न सोडविण्याचे कार्य म्हणजे शिक्षण किंवा प्रशिक्षण होय. कार्य म्हणजे पेशा किंवा धंदा होय. पेशा किंवा धंदा करणाऱ्या व्यक्ती कोणत्या, तर फॉर एक्झाम्पल चार्टर्ड अकाउंटंट असतील, डॉक्टर असेल, वकील असेल किंवा कंपनी चिटणीस असेल, वास्तुविशारद असेल, या पद्धतीच्या व्यक्ती जे कार्य करतात हा त्यांचा पेशा असतो. हा त्यांचा पेशा असतो आणि त्याबद्दल जो मोबदला घेतात त्याला शुल्क किंवा फीस असे म्हणतात. ही झाली मानवाची एक आर्थिक कृती. आता दुसरी मानवी आर्थिक कृती आपण कोणती पाहिलेली आहे? नोकरी. दुसरी जी आपण मानवी आर्थिक कृती पाहिलेली आहे, आपण आर्थिक कृती पाहत आहोत. आपण आर्थिक कृती पाहत आहोत. नोकरी, एम्प्लॉयमेंट. नोकरी, एम्प्लॉयमेंट. नोकरी, एम्प्लॉयमेंट ही काय आहे? दुसरी कृती. पण नोकरी म्हणजे काय, याला जर शब्दात मांडायचं झालं तर कशा पद्धतीने याची मांडणी करता येईल? एखादी व्यक्ती जेव्हा दुसऱ्यासाठी ठराविक मोबदला घेऊन नियमितपणे विशिष्ट अटीनुसार कार्य करते त्या कार्यास नोकरी असे म्हणतात. अशी नोकरीची आपल्याला व्याख्या सांगता येईल. एखादी व्यक्ती जेव्हा दुसऱ्यासाठी ठराविक मोबदला घेऊन नियमितपणे विशिष्ट अटीनुसार काम करते त्या कामाला नोकरी असे म्हणतात. एखादी व्यक्ती जेव्हा दुसऱ्यासाठी ठराविक मोबदला घेऊन नियमितपणे विशिष्ट अटीनुसार काम करते त्या कामाला नोकरी असे म्हणतात. पण नोकरी करणाऱ्या व्यक्तीस काय म्हणतात? नोकरी करणारा व्यक्ती काय असतो? नोकर असतो. हा काय असतो? नोकर असतो. एम्प्लॉई हा काय असतो? नोकर असतो. एम्प्लॉई नोकरी करणारा व्यक्ती नोकर असतो, त्याला एम्प्लॉई म्हणतात. आणि ज्याच्याकडे नोकरी केली जाते त्याला काय म्हणतात? मालक. ज्याच्याकडे नोकरी केली जाते त्याला काय म्हणतात? मालक म्हणतात. त्याला काय म्हणतात? मालक म्हणतात. त्याला इंग्रजीत एम्प्लॉयर म्हणतात. एम्प्लॉयर त्याला काय म्हणतात? इंग्रजीत एम्प्लॉयर म्हणतात. मालक म्हणतात. आता हा जो नोकर असतो, नोकरी केल्याच्या बदल्यात जो मोबदला घेतो त्या मोबदल्यास काय म्हणतात? एक तर सॅलरी म्हणतात किंवा वेजेस सुद्धा म्हणतात. नोकरदाराचा मोबदला कशात असतो? वेतन, त्याला म्हणतात सॅलरी किंवा
मजुरी, याला म्हणतात वेजेस. याला काय म्हणतात? वेजेस. मग नोकर करणाऱ्या व्यक्ती जर पाहायचं झालं उदाहरणार्थ, तर याच्यामध्ये सरकारी कर्मचारी असतील. कोण असतात उदाहरणार्थ नोकरदार? सरकारी कर्मचारी असतील, पोलीस असतील, व्यवस्थापक असतील, विभाग प्रमुख असतील. पोलीस विभाग प्रमुख, त्यानंतर शिक्षक, प्राध्यापक, व्यवस्थापक, ह्या ज्या व्यक्ती आहेत त्या नोकरी करणाऱ्या व्यक्ती आहेत. या पद्धतीने आपण मानवी आर्थिक कृतीचे जे प्रकार आहेत त्यापैकी एक कृती पाहिली आपण पेशा किंवा धंदा, प्रोफेशन, आणि दुसरी जी कृती आहे किंवा प्रकार आहे तो पाहिला नोकरी किंवा एम्प्लॉयमेंट. या पद्धतीने आपण व्यवसाय या शब्दाकडला प्रवास करत आहोत. व्यवसाय या शब्दाकडला प्रवास करत आहोत. आता तिसरा जो प्रकार आहे तर तो व्यवसाय किंवा बिझनेस याविषयी माहिती पाहिजे आहे आपल्याला. तिसरा प्रकार काय आहे? व्यवसाय किंवा बिझनेस. व्यवसाय किंवा बिझनेस याविषयीची माहिती पाहिजे आहे. तर मग व्यवसाय म्हणजे काय? व्यवसाय कोणकोणत्या संकल्पनांचा समावेश होतो याविषयीची माहिती आपल्याला पाहायची आहे. तर व्यवसायाविषयीची माहिती आपण नेक्स्ट पिरियडला किंवा पुढील तासामध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी याविषयीची जी काही माहिती लिखित स्वरूपाची आहे ती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी SP या विषयाचं स्वतंत्र रजिस्टर किंवा वही करायची. त्यामध्ये पाठवलेली जी माहिती आहे ती सविस्तरपणे लिहायची आहे आणि हा व्हिडिओ पाहायचा आहे. त्यामधून मानवाच्या ज्या कृती आहेत त्या कृती कशा पद्धतीने माणूस आयुष्यात करतो, त्या पैकी काही कृती ह्या पैसे मिळविण्यासाठीच्या असतात आणि काही कृती या सुख समाधान मिळविण्याच्या असतात. मग पैसे मिळविण्याच्या कृती कोणत्या आणि सुख समाधान मिळविण्याच्या कृती कोणत्या? पैसे मिळविण्याच्या कृतीला आर्थिक कृती किंवा इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज म्हणतात आणि सुख समाधान मिळविण्याच्या कृतीला बिनआर्थिक कृती किंवा नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज असे म्हणतात. तर मग आर्थिक कृतीमध्ये कोणकोणत्या कार्यांचा समावेश होतो ते आपण पाहिलं. बिनआर्थिक कृतीमध्ये कोणकोणत्या कार्यांचा समावेश होतो ते पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण आर्थिक कृतीविषयीचीच माहिती पाहणार आहोत या प्रकरणामध्ये. मग आर्थिक कृतीचे प्रामुख्याने 3 प्रकार किंवा 3 भागामध्ये विभागणी केलेली आहे. त्यापैकी पहिला भाग आपण पाहिला पेशा किंवा धंदा, त्याला प्रोफेशन असे म्हणतात. त्या पेशा किंवा धंदा किंवा प्रोफेशनची व्याख्या आपण पाहिलेली आहे की कष्टपूर्वक घेतलेल्या शिक्षण व प्रशिक्षणाने मिळविलेले विशेष ज्ञान व कौशल्य यांचा वापर करून लोकांचे अवघड प्रश्न सोडविण्याचे कार्य म्हणजे पेशा किंवा धंदा होय. कष्टपूर्वक घेतलेले शिक्षण व प्रशिक्षणाने मिळविलेले विशेष ज्ञान व कौशल्य यांचा वापर करून लोकांचे अवघड प्रश्न सोडविण्याचे कार्य म्हणजे पेशा किंवा धंदा होय. पेशा किंवा धंदा करणारे आपण व्यक्ती पाहिलेले आहेत. चार्टर्ड अकाउंटंट असतील, वकील असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, त्यानंतर वास्तुविशारद असतील, कंपनी चिटणीस असतील. या पद्धतीच्या व्यक्ती या पेशा या प्रकारामध्ये कार्य करत असतात आणि त्याबद्दल त्या व्यक्ती जो मोबदला घेतात त्या मोबदल्यास शुल्क किंवा फी असं म्हटले जाते. त्यानंतर दुसरा प्रकार आपण पाहिलेला आहे नोकरी किंवा याला इंग्रजीमध्ये एम्प्लॉयमेंट असे म्हणतात. हे एक आर्थिक कृतीचा प्रकार आहे मानवाच्या. त्यामध्ये त्याची व्याख्या अशी सांगितलेली आहे की एखादी व्यक्ती जेव्हा दुसऱ्यासाठी ठराविक मोबदला घेऊन नियमितपणे विशिष्ट अटीनुसार काम करत असते त्या कामाला नोकरी असे म्हणतात. आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तीस नोकर एम्प्लॉई असे म्हणतात. आणि जी व्यक्ती काम देते किंवा जी व्यक्ती मालक असते त्या मालकास एम्प्लॉयर असं म्हणतात. नोकराचा मोबदला वेतन किंवा सॅलरी, म्हणजे वेतन इंग्रजीत सॅलरी म्हणतात, किंवा मजुरी वेजेस यामध्ये दिला जातो. अशा प्रकारची माहिती आपण थोडक्यात पाहिलेली आहे. व्यवसायाविषयीची जी माहिती आहे ती व्यवसायाविषयीची माहिती आपण नवीन किंवा पुढील तासामध्ये स्वतंत्र पाहणार आहोत. कारण की व्यापक स्वरूपाचा अभ्यास त्यामध्ये आपल्याला करायचा आहे आणि त्यामध्ये मूलभूत ज्या कन्सेप्ट संकल्पना आहेत
व्यापार वाणिज्य उद्योग त्याविषयीची सुद्धा माहिती आपण व्यवसाय या पुढील प्रकारच्या तासामध्ये पाहणार आहोत। या ठिकाणी आपण थांबूयात। धन्यवाद। तुम्हाला कोणाच्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही मला फोनच्या माध्यमातून विचारू शकता।